पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाला दुहेरी राज्यस्तरीय सन्मान, आरोग्य रत्न व महाआरोग्य सन्मान 2026, महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक। पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयाने राज्यस्तरावर मोठी कामगिरी करत वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान 2026 पटकावला आहे। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे हा प्रतिष्ठेचा सन्मान मुंबई येथे 22 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदान करण्यात आला। माननीय आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि माननीय आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर वैशाली सातुरवार आणि अधिपरिचारिका श्रीमती शारदा चांदेकर यांनी पुरस्कार स्वीकारला। एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत बाह्य रुग्ण, आंतररुग्ण सेवा, शस्त्रक्रिया, प्रसूती सेवा आणि डिजिटल अहवाल प्रणालीतील अचूकतेच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले। 18.2 गुणांसह पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाने संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवला आहे। या यशामागे सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले। पांढरकवड्यासाठी हा अभिमानाचा क्षण असून सर्व स्तरातून रुग्णालयाचे कौतुक होत आहे। मारेगाव वार्ता वाजिद कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ।